हॅलो फ्रेंड्स, पाऊस सुरू झालेला आहे. तर पावसात खायला आवडेल अशी काहीतरी हेल्थी आणि सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आपल्याला करायची आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर इथे मी ही मूग डाळ घेतलेली आहे. तर मूग डाळ मी 2 तास छान भिजत घातलेली होती, स्वच्छ धुवून आणि त्याला भिजत घातलेली होती. तर ही 1 वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे. मूग डाळ भिजत घातल्यानंतर 2 तासांनी मूग डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची. तर आपल्याला ही हेल्थी रेसिपी बनवायची आहे. तर मूग डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी जास्त घालायचं नाही आहे. 3 ते 4 चमचे पाणी घालून मूग डाळ आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायची. तर याप्रमाणे मूग डाळ मी मिक्सरमधनं वाटून घेतलेली आहे. साधारण इतकी दाट मूग डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. जास्त पातळ वाटायची नाही आहे. त्याच्यामुळे पाणी आपल्याला थोडंसं टाकायचं आहे. तर आता ही वाटलेली डाळ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. तर ही डाळ मी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेतली. मिक्सरमधून सगळी डाळ आपण काढून घेतल्यानंतर आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे. तर मसाल्यासाठी आपल्याला मी 1 लसूणचा कांदा अख्खा सोलून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत. ह्या तिखट मिरच्या आहेत म्हणून मी 2च घेतल्यात. आल्याचे तुकडे करून घालायचे. आता हा पालक मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे. पालक पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता ह्याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. तर ह्याप्रमाणे मी पालक पण वाटून घेतलेला आहे. आता ही पालकची पेस्ट आपल्याला डाळीमध्ये घालायची आहे. मिक्सरच्या भांड्याला लागलेल्या सगळ्या पालकची प्युरी आपल्याला काढून घ्यायची आहे. आता हे घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वरून आपल्याला पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. तर हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी चण्याचं पीठ घालायचं आहे. चण्याचं पीठ घालून मिक्स करून घेऊया. आधी आपण चण्याचं पीठ घातल्यानंतर मिक्स करायचं आहे. जर आपल्याला हे थोडंसं पातळच वाटलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये आणखीन एक वस्तू घालायची आहे. बेटर आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचे. तर आता हे बेटर थोडंसं पातळ आहे म्हणून ह्याच्यामध्ये मी 2 चमचे रवा घातलेला आहे. रवा नसेल घालायचं तर तुम्ही परत चण्याचं पीठ थोडंसं घालून बेटरला घट्ट करू शकता. पण रवा घातल्याने आपली रेसिपी छान कुरकुरीत होईल, त्यामुळे मी रवा घातलेला आहे. तर रवा घालून व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. आता आपलं बेटर एकदम बरोबर झालेलं आहे. आता ह्या बेटरला आपण झाकण ठेवून एक 15 मिनटं रेस्ट घेऊन देऊया. बेटर रेस्ट होतं आहे तसं एक मसाला करून घ्यायचा आहे. तर आपल्याला खलबत्त्यामध्ये 15-20 मिऱ्या घालायच्यात आणि 1 चमचा भरून धणे घालायचे. हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. आपल्याला हे धणे आणि मिऱ्या दरदरीत वाटून घ्यायचे आहेत. तर ह्याप्रमाणे मिऱ्या आणि धणे वाटल्यानंतर आपल्याला बेटरमध्ये ते घालायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचे. मीठ घालून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी रंगासाठी हळद घालायची आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर हळद, कांदा आणि ह्याच्यामध्ये मी ही धणे-जिरे पूड घातलेली आहे. तर 1 चमचा धणे-जिरे पूड घालायची. सगळे मसाले घातल्यानंतर बेटर आपण परत एक वेळ छान मिक्स करून घ्यायचं. तर आता हे बेटर छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला गरम तेलामध्ये ह्याचे भजे काढून घ्यायचे. चमच्याच्या सहाय्याने मी हे जे छोटे छोटे भजे काढून घेते आहे. तुम्ही हाताने पण करू शकता. तर ह्याप्रमाणे तेलामध्ये जितके मावतील तितके भजे आपण घालायचे. भजे घातल्यानंतर आपल्याला लगेच त्याला हलवायचे नाही आहेत. 1 मिनिटासाठी आपल्याला भजे असेच ठेवायचे आणि 1 मिनिटानंतर अलगद झाऱ्याने आपल्याला हे भजे तेलातून सुट्टे पाडायचे. मुगाची डाळ आहे म्हणून ते खाली चिटकतात. तर झाऱ्याच्या मदतीने आपल्याला भज्यांवर तेल सोडून घ्यायचं आहे आणि भजे आपण आलटून पलटून घ्यायचे. तर ह्याप्रमाणे एक एक भजे मी छान पलटून घेतलेला आहे. तर ह्याचप्रमाणे आता आपल्याला भजी तळून घ्यायची. एका साईडने छान तळल्या गेलेत. आता दुसऱ्या साईडने पण भजी आपले छान तळल्या गेलेले आहेत. छान गोल्डन कलर आला का तेलातून आपल्याला भजी काढून घ्यायची.
भजी काढताना भज्यांचं तेल सगळं आपल्याला नितळून घ्यायचं. तर आता आपले हे भजी तळून तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे सगळे भजी आता मी करून घेतली. भजी फ्राय करून झाल्यानंतर भज्यांना मी टोमॅटो केचप आणि तळलेल्या मिरच्यांबरोबर सर्व केलेले आहे. हे भजी पालक आणि मूग डाळीपासून बनलेले आहेत, त्यामुळे खूप हेल्दी आहेत. तर तुम्हाला माझे हे मूग डाळ आणि पालकचे भजी कसे वाटले? रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू.